ग्रामपंचायत स्तरावरील रोजगार हमी योजनेच्या कामांकरिता नियुक्त कार्यरत ग्राम रोजगार सेवक यांना शासनाकडून शासन निर्णयाप्रमाणे मानधन मिळते। मात्र अमरावती जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांचे मानधन हे एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत शासनाकडे थकीत आहे। त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे त्यांना कठीण झाले आहे। नियमित मानधन मिळत नसल्याने प्रसंगी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे थकीत सर्व मानधन अदा करण्यात यावे, तसेच प्रचलित मानधना व्यतिरिक्त वार्षिक वाढीव प्रोत्साहन रक्कम देण्याकरता नरेगा आयुक्त नागपूर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना पत्राद्वारे सूचना दिली। अद्याप कुठलीही कार्यवाही न करता वाढीव प्रोत्साहन निधी सुद्धा प्रलंबित आहे, तो तत्काळ देण्यात यावा। तसेच 2018 ते 2019 आणि 2020 ते 2021 पर्यंतचा प्रवास भत्ता तत्काळ देण्यात यावा। या मागण्यांना घेऊन ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष आशिष निस्ताने आणि चंद्रशेखर मते हे तिवसा पंचायत समिती समोर उपोषणाला बसले आहे। त्यास ग्रामरोजगार सेवक सुरपेश चौधरी, गजानन इंगळे, सुरेश माहुरे, कैलास गवई, महादेव मानमोडे, सतीश कांबळे, रामदास चरडे, नारायण वानखडे, पुंडलिक लेकुरवाळे, सतीश केणे, दिलीप मोहेकर, सुनील गावंडे, आकाश जाधव, शेषराव पात्रे, रवींद्र देशमुख, गजानन महल्ले, सुनील आसोडे, अरुण वैद्य, बाबाराव बंडाबुचे, विनोद भरोसे, दिनेश कांबळे, उमेश साबळे, राहुल देऊळकर, नांदगाव खंडेश्वरचे विनोद वानखडे आदींनी समर्थनात उपोषणास उपस्थिती दाखवली आहे। हेमंत निखाडे, विदर्भ न्यूज, तिवसा।